आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही। नक्कीच आज होळी आहे, रंगपंचमी आहे, एक महत्त्वाचा सण आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तर अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊनच आम्ही साजरा करत होतो। काल दिल्लीत होतो। दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असतात। पण गेल्या काही काळापासून ती प्रथा बंद झाली आहे। आम्ही फार संकुचित होत आहोत आणि हा संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला फार संकुचित होत आहोत आणि हा संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणार नाही। आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी आहे आणि हिंदू धर्माला जगामध्ये मान आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। विरोधकांना म्हणजे कोणाला, आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही। नक्कीच आज होळी आहे, रंगपंचमी आहे, एक महत्वाचा सण आहे। अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो। आता काल मी दिल्लीत होतो। दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत। गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली। आम्ही फार संकुचित होतो आहोत आणि या संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणारा नाही। आमची प्रतिमा जगभरामध्ये लिबरल सहिष्णू अशी आहे, म्हणून हिंदू धर्माला या जगामध्ये मान आहे, सहिष्णू होता। आम्ही सगळ्यांना सामावून घेतो। आमच्या धर्माचं रक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये सगळ्यांना सामावून घेतो। दुर्दैवाने गेल्या 10 वर्षामध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतला संपला, नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो। होळी हा सगळ्यांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा, सुखदुःखामध्ये एकत्र येण्याचा असा हा सण आहे, उत्सव आहे। आज देशामध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते, कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला वगैरे। ठीक आहे, हे दिवस सुद्धा निघून जाते, हे दिवस सुद्धा निघून जाते। सर, होली और जुम्मे की नमाज आज एक ही दिन है, इसको लेके काफी विवाद हो रहा है। विवाद होने की जरूरत नहीं है। होली और जुम्मे की नमाज अगर एक साथ आती है तो विवाद कौन कर रहा है? दोनों समाज अपने अपनी प्रथा परंपरा का पालन करके संयम से अगर ये अपना त्योहार मनाएंगे, प्रार्थना करेंगे तो कोई तकलीफ नहीं है। लेकिन कुछ लोग हमारे देश के इस बहाने देश में तनाव फैलाकर दंगा करना चाहते हैं। देखिए, होली मिलन का जो त्योहार होता है वो सबको साथ लेकर एक आनंद और खुशी जारी करने का एक त्योहार है। रंग से खेलो, पानी में खेलो। हाँ, हमने देखा है कि जब दिल्ली में मैं कल था तो उससे पहले जब अटल जी थे, अडवाणी साहब थे, मुरली मनोहर जोशी जी थे, तो वहाँ होली होती थी सबके घर में और सभी पार्टियों के लोग, चाहे हमारे पार्टी के हो चाहे विरोधी, सब एक साथ आकर होली खेलते थे। सभी धर्मों के लोग आते थे। आज वो माहौल नहीं रहा। कुछ लोगों ने माहौल बिगाड़ दिया है। ये माहौल बिगाड़ने में वो लोगों को मजा आती है, लेकिन आने वाले दिनों में देश को ये माहौल की बहुत बड़ी किंमत चुकानी पड़ेगी। सर, केंद्राच्या धर्तीवर आता राज्य सरकार देखील एक कायदा आणून व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यामुळे गदा येण्याची शक्यता वर्तवली जाते। जर कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवला एखाद्या संस्थेने, आम्ही उठवू ना, आम्ही उठवू। व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आमच्यासारखे लोक सतत लढा देत आलेले आहेत। मग आणीबाणीच्या विरुद्ध कशा करता लढलात आपण? आणीबाणीच्या विरोधामध्ये
आता तुम्ही काळा दिवस काय साजरा करता? 26 मला वाटतं 26 जून आणीबाणीच्या विरुद्ध आपण लढताय ना. तुम्ही आमच्या हक्कांची गळचेपी करणार असाल, स्वातंत्र्याची गळचेपी करणार असाल, तर या देशामध्ये लोक स्वस्थ बसणार नाही. धर्माची अफू देऊन किंवा भांग देऊन तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू शकत नाही. आणि सरकारला वाटत नसते की तुमच्या विरुद्ध कोण उभं राहील. आम्ही आहोत, आमच्यासारखे लाखो लोक आहेत. या सरकारच्या दडपशाही विरुद्ध आम्ही ताकदीने उभे राहू. आम्हाला परवा नाही. देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. भाजपचं स्वातंत्र्य महत्वाचं नाहीये. आमचं स्वातंत्र्य, जनतेचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. एकीकडे कायदा आणला जातोय, पण दिवसाला जवळपास 8 शेतकरी राज्यात आत्महत्या करतात, ही विदारक परिस्थिती आहे. कैलास नागरे, ज्याला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार मिळालेला होता, युवा कृषी पुरस्कार, त्याने सुद्धा आत्महत्या केली. अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचं सरकार हे फक्त बोलताय, घोषणा करताय, पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? तुम्ही ज्या कैलासचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला माहिती आहे. मी परवा वाचलं. ही या राज्याची परिस्थिती. आणि हे राज्य प्रगती पथावर आहे म्हणता तुम्ही. हे राज्य प्रगती पथावर नसून राज्य अधोगतीला लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, रोज 8. आणि देशामध्ये रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात रोज. ही या देशाची, राज्याची परिस्थिती आहे. आणि नरेंद्र मोदी गंगाजलाचं कुंभ घेऊन फिरतायत जगभरामध्ये. आज मॉरिशसला गेले, उद्या नेपाळला जातील, परवा म्यानमारला जातील. घूम रहे, किसान मर रहे. सर, स्टार लाइन जो है सैटेलाइट के थ्रू यहाँ लाया जा रहा है, जिसमें जियो और बाकी कंपनियां, तो ये कहा जा रहा है अपोजिशन की तरफ से कि देश की सुरक्षा से, देश की सुरक्षा को सबसे बड़ा खतरा है. हमारा डेटा बिक जाएगा. कोई सुरक्षा नहीं है, कोई सिक्रेसी नहीं है. देश का जो डेटा है जनता का, वो विदेशी कंपनियों के हाथ में चला जाएगा. मोदी जी ने ट्रंप के साथ जाकर क्या सौदा किया है मुझे मालूम नहीं. ये सौदेबाजी, ये देश को बेच दिया है. देश की जनता का जो अधिकार है वो अधिकारों का हनन हो रहा है. तर बावनकुळे आता बोलले की संजय राऊत रोज सकाळी येऊन शिमगा करतात, त्यांनी बंद केला पाहिजे. त्यांनी करावा शिमगा. सभागृहात येऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्यात की काही ते महान नाही आहे. शिमगा आमचा सण आहे. त्यांना माहित नसेल सांगतो, हिंदुत्ववादी आहेत ना ते. का हनन हो रहा है. तर बावनकुळे आता बोलले की संजय राऊत रोज सकाळी येऊन शिमगा करतात, त्यांनी बंद केला पाहिजे. त्यांनी करावा शिमगा. सभागृहात येऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन. बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मत व्यक्त करण्यात की काही ते महान नाही आहे. शिमगा आमचा सण आहे. त्यांना माहित नसेल सांगतो, हिंदुत्ववादी आहेत ना ते. हिंदुत्ववादी आहेत. शिमगा हमारा त्योहार है. एक दिन करो या 10 दिन करो, आप भी करो ना. आप हमारे गणेशोत्सव के ऊपर बंधन डाल रहे हो, यूपी मूर्तियां के ऊपर बंधन डाल रहे हो, होली के ऊपर आप बंधन डाल रहे हो, सब कुछ कर रहे हो. तो शिमगा के ऊपर भी आप बैन कर दो. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो औरंगजेब की कब्र है उसको कानून के जरिए हटाना पड़ेगा. सर, इसकी आपकी भूमिका क्या है? देखिए, औरंगजेब को गाड़े हुए 400 साल हो गए, भूल जाओ. तो किसान आत्महत्या कर रहा है ना, किसान दर दिन महाराष्ट्र में, वो औरंगजेब की वजह से आत्महत्या कर रहे हैं क्या? वो आपकी वजह से है. औरंगजेब ने अगर अन्याय किया है, अत्याचार किया है, तो आप लोग क्या कर रहे हो? किसान मर रहे हैं. औरंगजेब के कार्यकाल में जो हुआ है वो हुआ, लेकिन आपके कार्यकाल में, आपका कार्यकाल औरंगजेब से भी बहुत खराब है. किसान, बेरोजगार, महिलाएं आत्महत्या कर रही है. तर नाना, पण प्रत्येक कोकणी माणसाला शिमग्याला गावाला आल्यावर एक ऊर्जा मिळते अशी भावना उदय सामंत यांनी व्यक्त केली. तर शिमगा आम्हाला काय देऊन जातो यापेक्षा आम्हाला मानसिक समाधान मिळतं. आम्ही जिथे जन्माला आलो, ज्या गावात लहानपणचं मोठं झालो,
तिथला शिमगा राजकारणात असून कधीही चुकवला असं मला आठवत नाहीये. प्रत्येक कोकणी माणसाला शिमग्याला आल्यावर एक ऊर्जा मिळते. ज्या क्षेत्रात कोकणी माणूस काम करतो, राजकारण असेल, नोकरी असेल, इतर काही असेल, त्यात आम्हाला देवाची ऊर्जा मिळते. मुंबईकर, पुणेकर, चाकरमनी गणपतीला आणि होळीला गावी येतात, प्रार्थना केली, सगळ्यांना सुखी ठेव. मला वाटतं काही ठिकाणी शिमगा बंद आहे. आमच्या गावात सुद्धा खोत्यांच्या नेतृत्वाखाली शिमगा चालतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सर शिमगा म्हणजे कोकणी माणसाचा सण असतो. राजकारणात अगदी व्यस्त असतात, 12 महिने राजकारण सुरू असतं, पण हा शिमगा तुम्हाला काय देऊन जातो? आज तुम्ही ढोल वाजवला, सण साजरा केला. हे शिमगा आम्हाला काय देऊन जातो याच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मानसिक समाधान मिळतं. ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो, ज्या गावाने मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद दिले, त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही. म्हणून मला असं वाटतं की या शिमग्याला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते. ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतोय, मग राजकारण असेल, नोकरी असेल, धंदे असेल, त्या देवाच्या आशीर्वादानं आम्हाला ऊर्जा मिळत असते. आणि म्हणूनच सगळे मुंबईकर, पुणेकर, चाकरमाने म्हणून तिथं आहेत. ते शिमग्याला आणि गणपतीला कोकणामध्ये सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे. वर्षाच्या भानगडे जे असतात त्या या शिमग्याच्या निमित्ताने अनेक शिमगे अशामुळे बंद झाले. काय नाही, मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत. आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघा, हा शिमगा आमच्या खोतांच्या नेतृत्वाखाली चालतो, आमच्या मानकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो. आणि मी किती जरी मोठा असलो, मी आज राज्याचा उद्योगमंत्री आहे, तरी एक ग्रामस्थ म्हणून, एक गावकरी म्हणून या शिमग्यामध्ये मी सामील होतो. काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही, अशा ठिकाणी 2 शिमगे झालेले आहेत. किंवा शिमगे बंद होऊन 144 कलम लागलेला आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिमगा बघायला आज पुण्यातनं माझे आमदार सहकारी इथं आले. त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिमगा होतो तो आदर्श होतो, त्या आमदार साहेबांनी शिक्कामोर्तब केलं. साहेब, मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन ढोल वाजवलेले आहेत. म्हणजे हा एक वैशिष्ट्यपूर्ण कोकणातलं खरंच मानलं पाहिजे. तुमचं पण हे सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होता येतं ही जाणीव मला आहे. ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले, ज्या लोकांमध्ये मी खेळलो, वाढलो, त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे, उद्योगमंत्री अशा आविर्भावात राहिलो, तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचं देखील मला कल्पना आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे. ज्या गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे. म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो. आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालो, जे आमचं ग्रामदैवत आहे, आणि तिथे एक आनंद मिळतो. किसननगर इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार होलिका मातेला नैवेद्य दाखवून होळी दहन केलंय. तर ठाणे शहरातील किसननगर इथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून होलिका मातेला नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन केलंय. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. होळीमध्ये दुःख, निराशा, नकारात्मक असे सारे या पवित्र अग्नीत दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, निरोगी आरोग्य, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली. तसेच पर्यावरणपूरक आणि प्रदूषण विरहित होळी साजरी करावी अशा जनतेलाही शुभेच्छा दिल्यात. तर यासमयी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि माजी नगरसेवक प्रकाश शिंदे त्यासह अनेक शिवसेनेचे नेते उपस्थित होते. राजकीय जिकडनं प्रवास सुरू केला त्याच ठिकाणच्या सहकुटुंब होळी आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. दरम्यान आनंदीपासून अनेक सण त्या ठाण्यामध्ये सगळं कसं बघता आलं होळीचं? खरं म्हणजे किसननगर पासूनच माझी सुरुवात झाली. त्यामुळे ही किसननगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो. परिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसननगर वासियांच्या सोबत ही होळी साजरी होते. आता होळी दहन झालेलं आहे, होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. उद्या धुलीवंदन आहे, त्याचंही मनापासून धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा. या महाराष्ट्रावरती इडापिडा
दुःख संकट सगळी या होळीमध्ये जळून खाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो. आणि उद्या धुलीवंदन आहे. धुलीवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे. यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील. आणि या होळी निमित्त आणि उद्या धुलीवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, मग आमचे लाडके शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि उद्याची रंगपंचमी धुलीवंदन देखील होळी पर्यावरण पूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक सगळेच होळी करतात. त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो. होळीचं महत्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरण पूरक होळी आणि धुलीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील. आणि जे रासायनिक रंग जे आहे हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कुणी करता कामा नये. पर्यावरण पूरकच रंग उधळले पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूरक आणि पर्यावरण स्नेही होळी उत्सव साजरा करतात. सर बुरा न मानो होली म्हणतात. विरोधकांना काय सल्ला असेल आपल्याकडनं, खास करून आतापर्यंत? त्यांना देखील शुभेच्छा देतो. त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी देखील चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही, महायुती म्हणून आम्ही आहोत, देवेंद्रजी, अजितदादा आमची टीम काम करते, तसंच देखील विरोधकांनी देखील या विकास गंगेमध्ये विकासाचं गाणं गावं अशा शुभेच्छा. हे आज होली है, कल रंग पंचमी है. होली के लिए मैं सभी लोगों को, महाराष्ट्र की तमाम जनता को शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ. और ये होली और धुलीवंदन ये पर्यावरण पूरक, पर्यावरण स्नेही इसका ये उत्सव मनाया जाए ऐसा आह्वान करता हूँ. क्योंकि यहाँ पर पिछले कई सालों से सभी लोग ये केमिकल वाले कलर अवॉइड करते हैं. ये बहुत अच्छी बात है और इसलिए पर्यावरण पूरक ही रंगों का इस्तेमाल करें. हमारे 2.5 साल में ये सप्त रंगों की बरसात हमारी सरकार कर रही है. आगे भी वैसे सप्त रंगों की बरसात होगी और महाराष्ट्र के ऊपर जितने भी मराठी में कहते ईड़ा पीड़ा, दुख संकट जो भी है दूर हो जाए. ये होली में जलकर खाक हो जाए. उनके जीवन में अच्छा सब कुछ हो जाए, अच्छे दिन आ जाए, उनका जीवन सुखी, समृद्धि, आनंदी हो जाए, ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ. क्या विरोधकों बुरा न मानो होली है असं सगळं म्हणतात. बुरा न मानो होली है और इसमें सब लोगों को एक साथ जोड़ने वाला ये त्योहार है. ये कोई एक पार्टी का, पक्ष का ये उत्सव नहीं है. इसमें सभी लोग साथ में आकर होली और रंग पंचमी मनाते हैं. ये देश का, महाराष्ट्र का, कोंकण का बहुत बड़ा उत्सव है और इसलिए सभी जो विरोधी पार्टी है उनको भी मैं सलाह दूंगा कि होली में सब कुछ जल जाए और अच्छे दिन, अच्छा सब कुछ उन्होंने भी सहयोग करे, अच्छे सरकार के अच्छे कार्यक्रम में सम्मिलित हो जाए. और उनको, जैसे मैंने महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं दी है, उनको भी शुभकामनाएं देता हूँ. अच्छा बोलो. सर, बबन मुरे की कितनी कमी खलेगी इस तरीके से अभी आपके करीबी थे? हमारा एक बहुत ही फाउंडर कार्यकर्ता बबन मुरे, ये हर उत्सव का
बहुत ही नियोजन आयोजन करता था और वो आज हमारे बीच नहीं है। इसकी कमी निश्चित रूप से हमारे सबके दिल में है, इसलिए मैं उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। थँक्यू सो मच सर. होळीच्या शुभेच्छा. चला पत्रकारांना शुभेच्छा. ठाणे शहर तलावाचं नाही तर कचऱ्याचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे अशी खंत राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे। तर काही वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, मात्र शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, हे दुर्दैव असल्याची अशी टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे। तर ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने आज महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले। ठाणेकरांना गेल्या 3 वर्षांपासून अनेक प्रश्न भेडसावत आहेत। पाण्याची बोंबाबोंब आहे, रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहेत, डम्पिंग ग्राउंड नाहीये, कामं न करता बिले काढली जात आहेत, बेकायदा बांधकामं उभी राहत असून यामध्ये प्रशासनातले अधिकारी कुचकामी ठरत असल्याची टीका देखील विचारे यांनी यावेळी केली आहे। पालिका आयुक्तांची दुसऱ्यांदा भेट घेतोय आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहराला या क्लीन सिटीचा अवॉर्ड याच ठाणे शहराला मिळाला होता। स्वच्छतेचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता। ठाणे हे तलावांचं शहर म्हणून जो क्रिसिल अवॉर्ड त्या ठिकाणी दिला होता। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ऊर्जा संवर्धन या विषयावरती जो पुरस्कार आहे केंद्र सरकारचा, हा सुद्धा त्यावेळेला मिळाला होता। परंतु आज ठाणे शहराला मला वाटतं जी अवस्था बदलते ठाणे, आज त्याची अवस्था एवढी भयानक आहे की आज रस्त्यावरती जागोजागी आज सणसुद्धा आहे आणि असं असताना सबंध जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत। आणि या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना मागे सुद्धा सांगितलं होतं, तेव्हा मागे सुद्धा CP टँक येथे जो जवळजवळ 500 टन कचरा या ठाणे शहरातला तिकडे टाकला जातो। जवळजवळ 1300 टन मॅट्रिक टन एवढा कचरा या दर दिवसाला या ठाणे शहरातून निर्माण होतो आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे साधं डम्पिंग ग्राउंड नाही आहे। आज वेगवेगळ्या ठिकाणी ते आपला हा कचरा टाकला जातो, ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने हा कचरा त्या ठिकाणी वर्ग करायला पाहिजे तो होत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं कित्येक कोटी रुपये या महानगरपालिकेचे जे कचऱ्यापासून वीज निर्मिती असेल, कचऱ्यापासून खत निर्मिती असेल, ह्या गेली 15 ते 20 वर्ष आम्ही हे गाजर बघतोय, परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुराडा, लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे, परंतु निष्पन्न काही झाले नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला 85 एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या हद्दीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी 85 एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा तिथे टाकला जातोय, भर वस्तीमध्ये टाकला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे, कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल अदानीला द्यायला जागा आहे, परंतु आपल्याला महानगरपालिकेच्या लाखो करोडो रुपये जे टॅक्स रूपाने या महापालिकेमध्ये देतात, ज्याच्यातलं महत्त्वाचं अंग म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावणं, यासाठी टॅक्स गोळा केला जातो आणि त्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल कुठल्याही प्रकारची तिकडे व्यवस्था न करता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते। आणि मागे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यामध्ये त्याची हे करू, परंतु आज तागायत तिथली कुठलेही CP टँकच्या इथला जो कचरा वाघे स्टेटचा, जो आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे आणि गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी त्याची जी काय मार्ग काढायचा होता तो अजूनही काढले गेलेला नाही, त्या मुख्यमंत्री असताना सुद्धा नाही किंवा अजूनपर्यंत। तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुमचं वजन वापरून ज्या अदानीला जो जागा त्या ठिकाणी दिलेली आहे, मला वाटतं ॲक्ट्रॉन नाकाची,
तर ती जागा ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात तिथे तुम्ही चालू करा, ही आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये आज प्रत्येक अनधिकृत बांधकाम असतील, आज कित्येक ठिकाणी पाणी पुरवठा या घोडबंदर परिसरामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक सोसायटीला 15-15, 20-20 टँकर तिकडे दिले जातात. आणि अशा पद्धतीनं ज्या नागरिकांची सोय या ठिकाणी करण्यात, पाणी पुरवठा असेल किंवा कचरा विघटन करण्यासाठी असेल किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हजारो रुपयाचा टॅक्स तिकडे गोळा केला जातो, परंतु महानगरपालिकेने आत्तापर्यंत कुठलीही सुविधा त्या ठिकाणी केली गेली नाही. त्याचबरोबरीने तुम्ही जर बघितलं असेल की ह्या तुमच्या घोडबंदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणचे नगरसेवक, माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि तिथल्या सर्व हाऊसिंग सोसायट्यांनी त्या ठिकाणी विरोध केला होता की या घोडबंदर सर्व्हिस रोड जो आहे हा तुम्ही त्याला मर्ज करू नका हायवेला. कारण तुम्ही बघितलं असेल आज सर्व्हिस रोडची निर्मिती 1996 साली यासाठी झाली की या दोन्ही बाजूला असलेल्या जी मोठमोठी ग्रहसंकुलन आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी इमर्जन्सीसाठी जर समजा हायवे हे झाला, ट्रॅफिक कोंडी झाली, त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आज त्या घोडबंदर रस्त्यावरती चारी साईडला तुम्ही जर बघितलं असेल दोन्ही साईडला त्या ठिकाणी शाळा, कॉलेज, त्यानंतर मॉल, त्यानंतर मोठमोठे ग्रहसंकुलन आहेत. असं असताना त्या ठिकाणी जर सर्व्हिस रोड बंद केला तर मला वाटतं ह्या संबंध अजूनही मोठी समस्या या ठिकाणी होऊ शकते. आणि त्यासाठी आम्ही त्या गोष्टीला नागरिकांनी विरोध केला होता आणि त्याचं निवेदनसुद्धा अजून दिलेलं आहे, परंतु त्याचासुद्धा आता अजूनही निर्णय घेतला नाही. त्याचबरोबरीने तुम्ही बघितलं असेल आज या ठाणे शहरामधली जी काय सिद्धेश्वर तलाव आहे, तलावांचं शहर म्हणून म्हटलं जातं, पण त्या तलावाची अवस्था काय की त्या ठिकाणी संबंध पूर्ण तलावामध्ये हे जर घाण पाणी जाऊन तिकडे जलवनस्पती त्या ठिकाणी अख्ख्या तलावात झालेले आहे. तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल प्रशासन झोपलेलं आहे का ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण हे जर सर्वसामान्य नागरिकांना दिसत असेल परंतु आमच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही. आणि यासाठी या महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. आज तुम्ही बघितलं असेल स्मशानभूमीची पण अवस्था फार भयानक आहे. मागे आम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की 2 कोटी रुपये तरतूद करून त्या ठिकाणी गोरगरिबांना ह्याच्यासाठी अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी जर काही मदत पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती मदत त्यातून देण्यात यावी यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती. परंतु आज सांगायचं आज जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले बजेटमध्ये तरतूद असताना सुद्धा आज गोरगरिबांना त्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. कित्येक स्मशानभूमीची अवस्था बंद आहे. त्या ठिकाणी जे काही हे निर्माण होतो, गॅस निर्माण होतो, त्यासाठी वरती जे ब्लोअर पण सांगितलेलं आहे की हे संबंध प्रत्येक महानगरपालिकेचं दरवर्षी ऑडिट होतं आणि ऑडिट करणारे कोण असतात, शासन नियुक्त असलेले हे असतात. आणि परमनंट मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये एक ऑडिटर शासनाच्या तर्फे या ठिकाणी पाठवलेला आहे. आणि कुठलाही प्रस्ताव जर तयार होत असताना आता इथे लोकप्रतिनिधी गेल्या 3.5-4 वर्षापासून नाही, तो प्रस्ताव मला वाटतं इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, नंतर तुमचं सिटी इंजिनियर, नंतर कॅफो म्हणजे जे आहेत ते, आणि त्यानंतर ऑडिटला जाऊन मग ते आयुक्तांकडे जातं. तर ह्यामध्ये संबंध हे पूर्ण यंत्रणा जी आहे ती ऑडिट हे कंपल्शन मला वाटतं प्रत्येक बजेटचं झालं पाहिजे. आणि तो जर ऑडिट जर 5 वर्षापासून झालेलं नसेल तर दुर्दैव आहे. आणि ऑडिट करायला घाबरत का असेल, कारण या ऑडिटमध्ये भरपूर चोऱ्या पकडल्या जातील आणि म्हणून हे ऑडिट केलं जात नाही असा माझा आरोप आहे. आणि आम्ही ते पण सांगितलेलं आहे की शासनाने जो काही निधी या ठिकाणी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये इथे पाठवला असेल त्याचं संबंध ऑडिट करावं, ही कामं झाली आहेत की नाही बघावं आणि खरोखर कामं केली आहेत का अशीच बिलं काढलेली आहेत. कारण तुम्हाला एक गंभीर बाब लक्षात आली असेल, मागे मला वाटतं 6 महिन्यापूर्वी आपलं जे मुख्यालय रेमंडच्या इथे मुख्यालय इथे नवीन होणार, मला वाटतं कधी 17 कोटी रुपये त्या ठिकाणी काम न होताच बिल काढलेलं आहे.
अशी कित्येक प्रकरणं असेल. आता हे प्रकरण बाहेर निघालं म्हणून माहीत पडलं, पण तो अशी कित्येक प्रकरणं असतील. त्यामुळे ऑडिट हे कुठल्या परिस्थितीत झालं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे. महानगरपालिकेमध्ये की 10 वर्ष एक डिपार्टमेंटला चिटकून बसलेले आहेत, कळलं की नाही. ह्या सुद्धा बदल्या मला वाटतं आयुक्तांनी करावं. या संदर्भात आम्ही कित्येक वेळ सांगितले की या महापालिकेला कित्येक ठिकाणी 10-15 वर्ष तेच अधिकारी त्या ठिकाणी बसलेले. ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही त्याचा रिझल्ट मिळणार नाही.